हाय, मी आहे प्राची. 5 महिने मी इंस्टाग्रामवर कंटेंट क्रिएशन केलं आणि त्यानंतर मला रिअलाइज झालं की मी खूप जास्तच अटॅच होत जाते या इंस्टाग्रामवर. चांगला रीच मिळायला सुरुवात झाली होती, फॉलोअर्स खूप वाढायला लागले होते, पण तरी सुद्धा मी हा स्टेप घेतला. 2026 मध्ये मला माझं बेस्ट व्हर्जन क्रिएट करायचं आहे. आजपर्यंत ज्या स्किलवर मी कधी काम केलं नसेल आणि त्या स्किलवर मला प्रॉपरली काम करायचं आहे, स्वतःला इंडिपेंडंट बनवायचं आहे आणि स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी क्रिएट करायची आहे. पण काय झालं की जेव्हा मी कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट केलं तोपर्यंत ठीक होतं, पण जेव्हा आता 5 महिने कंप्लीट झाले तर माझ्या लक्षात आलं की इंस्टाग्रामचं अल्गोरिदम इतकं पॉवरफुल आहे की ते माझ्या माइंडला ना खूप जास्त डिस्ट्रॅक्ट करतंय. म्हणजे बघा, एक रील आपण स्क्रोल करतो, दुसरी रील आपल्याला दिसते आणि दुसरी रील अशा पद्धतीची असते, दुसरी तिसरी जी पण रील मिळेल आपल्याला ती अशा पद्धतीची असते की आपला जो माइंड असतो ना तो ज्या थिंकिंग मध्ये पण नसतो ना तरी त्या थिंकिंग मध्ये आपल्याला त्या ढकलून देते ती रील. म्हणजे आपला मूड खूप हॅप्पी असेल पण तरी तिथे एक सॅड रील दिसली ना की आपले विचार सगळे त्या सॅड फ्लोनी जात राहतात. त्याच्यामुळे असंच माझ्यासोबत पण व्हायचं. अल्गोरिदम मला काहीतरी वेगळ्याच पद्धतीचे व्हिडिओज दाखवायचे आणि त्याच्यामुळे माझा मूड सुद्धा डायव्हर्ट व्हायचं, माझी थिंकिंग डायव्हर्ट व्हायची आणि मला रिअलाइज झालं की मला जे ॲक्च्युअलमध्ये करायचं, ज्याच्यासाठी मी इंस्टाग्राम ओपन केलंय ते मी कुठेतरी मिस करते. स्वतःला ग्रो करू शकत नाहीये. इंस्टाग्राम मला ज्या पद्धतीने व्हिडिओ दाखवतात तिथेच मी स्टक होतेय आणि म्हणून मी ठरवलं की आता 30 डेजसाठी इंस्टाग्राम अजिबात यूज करायचा नाही. आणि या 30 डेजमध्ये मी काय करेल तर मी प्रॉपरली माझ्या स्किलवर काम करेल, जेणेकरून जेव्हाही मी इंस्टाग्रामवर जाईल तेव्हा इंस्टाग्राम माझ्यासाठी फक्त एक प्लॅटफॉर्म असेल जिथे मी माझा स्किल फक्त शोअप करेल. तो माझ्यावर हावी होईल असं मी होऊ देणार नाही. इतकं मी स्वतःला डेव्हलप करते, इतक्या मी माझ्या थिंकिंगला, माझ्या प्रोसेसिंगला इतकं स्ट्रॉंग बनवेल की इंस्टाग्रामचा अल्गोरिदमसुद्धा मला डिस्ट्रॅक्ट करू शकला पाहिजे नाही. आणि तुम्ही कुठे जाल ना तर तुमच्या नजरेत तुम्हाला एक वेगळी व्हॅल्यू असली पाहिजे, ना की तुम्हाला कधी लूजरवाली फिलिंग यायला पाहिजे. आणि आज आहे डे 1 आणि डे 1 मध्ये मी सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग केलंय, ऑलरेडी केलंय. आणि ज्यामध्ये मला एक गोष्ट रिअलाइज झाली की आपल्याला काहीतरी करायचं आहे, लोकांमध्ये स्वतःचं अस्तित्व क्रिएट करायचं ना, आपल्याला फक्त 3च गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि 3च गोष्टीवर आपल्याला कामसुद्धा करायचं असतं. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या स्किलवर. आणि स्किल कशा अंडरमध्ये येतं? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या अंडरमध्ये येतं. त्याच्यामुळे स्किलवर काम करणं, स्वतःच्या पॉश्चरला बदलणं, कम्युनिकेशन बदलणं, ड्रेसिंग सेन्स, आय कॉन्टॅक्ट, या सगळ्या गोष्टी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये येतात. सो त्या सगळ्या गोष्टींना मला डेव्हलप करायचं आहे. आणि सेकंड गोष्ट असते हेल्थ. जर हेल्थच चांगली नसेल ना तर तुम्ही काहीही करू शकत नाही आणि त्यामुळे हेल्थवर सगळ्यात जास्त फोकस असायला पाहिजे. त्याच्यामुळे मी प्रॉपरली डाएट फॉलो करेल, एक्सरसाइज करेल, प्रॉपरली पाणी पिईल. आणि थर्ड गोष्ट असते फायनान्स. फायनान्स तेव्हाच येईल जेव्हा आपण स्किलवर काम करू आणि तो स्किल आपल्याला पैसे कमवून देईल आणि तेव्हाच आपली फायनान्शियल कंडिशनसुद्धा बेटर होईल. सो या 3 गोष्टींवर मी काम करणार आहे या 30 डेजमध्ये आणि त्याचे सगळे अपडेट्स मी तुम्हाला देणार आहे. आणि आज तसा बघितलं तर डे 1 आहे ज्याच्यामध्ये मी ऑलरेडी या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंगसुद्धा केलं की मला 30 डेजमध्ये काय करायचं आहे, ॲक्च्युअलमध्ये किती आवर्स मला सगळ्या गोष्टींना द्यायचे आहेत. आणि बाकीचा जो काही वेळ असेल ना तो प्रॉपरली वेळ माझ्या जॉबवर जाईल, कारण की मी वर्क फ्रॉम होम करते. सो दोन्ही गोष्टी मला मॅनेज कराव्या लागणार आहे. सो त्याच्यासाठी मला रात्री जागावं लागलं ना तरीही चालेल. आणि या 30 डेजमध्ये मला माझ्यामध्ये काहीतरी स्पेशल बदल घडवायचे आहेत. आणि म्हणूनच जर तुम्ही सुद्धा माझ्यासारखे असाल ना की ज्यांना स्वतःवर काम करायचं आहे, एडिटिंग रिलेटेड असू शकतात गोष्टी किंवा कम्युनिकेशनबद्दल असू शकतात गोष्टी किंवा काहीही असेल तरीसुद्धा मला फॉलो करा, कारण की मी इथे फक्त सेल्फ ग्रोथवरच बोलणार आहे, या लाईफला एन्जॉय करण्याबद्दलच बोलणार आहे. आणि मी तुम्हाला कुठेच काही ज्ञान देणार नाही, रिअल एक्सपिरियन्स माझे जेही असेल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया उद्याला डे 2ला.